नमस्कार. मी डॉक्टर आरती दातार. अध्यात्म म्हणजे आत्मोन्नतीचा मार्ग भाग 3. आयुष्याच्या संध्याकाळी मी मला सापडलो हा गदिमांना झालेला आनंद आयुष्य समाधानाने जगण्यासाठी पुरेसा होता. पराधीना आहे जगती पुत्र मानवाचा या गाण्यातील तत्त्वज्ञानाचा अर्थ गदिमांना त्यांच्या जावयाच्या अपघाती मृत्यूप्रसंगी समजला. वर्तमानात मनासारखं जीवन जगण्याचा निर्णय त्यांच्या मनाने आता घेतला. सगळा अहंकार गळून पडला. मी कुणीतरी आहे यापेक्षा मी कुणीही नाही या डोळस विचारापाशी त्यांचं मन स्थिरावलं. देहभाव कमी झाला. भगवंताच्या भेटीची मनाला ओढ लागली. गदिमांच्यातल्या राजहंसाने लोकनिंदा लोकलाज सोडली. निंदा स्तुती यांच्या पल्ल्याड त्यांचं मन आता गेलं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, स्वतःला स्वतःची झालेली खरी ओळख. आत्मज्ञानामुळे विरक्ती आली. ज्ञानाच्या वाटा समृद्ध झाल्या की विरक्ती आपोआप येते. विरक्तीमुळे अंतरंगीचं अध्यात्म त्यांना खुणावू लागलं. उर्वरित आयुष्याची सुरेल प्रसन्न वाट त्यांना आता दिसली. मनाची प्रसन्नता वाढली. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायात संतांना राजहंस असं म्हटलंय. या जगात दूध आणि पाणी एकत्र केलेलं असतं. बगळ्याला हे दूध आणि पाणी वेगळं करता येत नाही. पाणी बाजूला करून दूध घेण्याची ज्याची क्षमता असते तो खरा राजहंस. पाणी हे दृश्य आहे तर दूध हा परमात्मा आहे. हा परमात्मा आनंदरूप आहे. आनंदरूप परमात्मा म्हणजे राजहंस. राजहंस हा ज्ञानी आहे. त्याला स्वतःची खरी ओळख आहे. या ओळखीमुळे तो विरक्त, तटस्थ आणि उदासीन आहे. राजहंसात मान्य करण्याची वृत्ती आहे. तो सुखदुःखांच्या पल्ल्याड गेलाय. राजहंस खरा तत्त्वज्ञ आहे. पाणी म्हणजे दृश्य जगताकडे त्यांनी पाठ फिरवल्यामुळे तो माया आणि मोह या पाशात अडकत नाही. सर्वसामान्य माणसाचा विश्वास दृश्य गोष्टींवर असतो. दृश्यापलीकडे भगवंत आहे, तो आनंदरूप आहे हे ज्ञान होणं महत्त्वाचं असतं. गदिमा हे आता या ज्ञानाचे धनी झाले म्हणून ते राजहंस. समर्थ रामदास स्वामी खरे संत राजहंसही होते. शिवरायांनी मिळवलेलं सगळं राज्य त्यांच्या झोळीत घातलं. निस्संग मनाने समर्थांनी ते शिवरायांना परत केलं. तुकोबारायांनी शिवरायांकडून आलेला नजराणा परत केला. विठुरायाला मोहात न अडकवण्याची विनंती केली. आत्मतत्व ज्याला सापडलं तो खरा राजहंस. नित्य भगवंताला चिकटलेला माणूस खरा आनंदी असतो. तत्त्वज्ञ नित्य परमात्म्याला धरून ठेवतो. तो दृश्य जगाकडे पाठ फिरवतो. महायुद्धाच्या प्रसंगी घडलेली गोष्ट यासाठी बोलकी आहे. श्रीकृष्ण झोपलेले असताना एकदा दुर्योधन त्यांच्याकडे आला. तो कृष्णाच्या डोक्याशी बसला. नंतर अर्जुन आला. तो श्रीकृष्णाच्या चरणाशी बसला. श्रीकृष्ण जागे झाले आणि त्यांना चरणाशी बसलेला अर्जुन आधी दिसला. ते अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, काय हवंय ते माग. अहंकारी दुर्योधन गरजला आणि म्हणाला, मी आधी आलोय, मी आधी मागणार. युद्धासाठी दुर्योधनाने श्रीकृष्णाचं सैन्य मागितलं. कारण श्रीकृष्णाची न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या 4 ही प्रतिज्ञा दुर्योधनाला ज्ञात होती. अशा कृष्णाचा युद्धात काय उपयोग आहे. शस्त्रधारी सैन्य संख्येने जास्त. त्यामुळे या सैन्याचा खरा उपयोग युद्धात होणार या बुद्धीने दुर्योधनाने सैन्य मागितलं. अर्थातच अर्जुनाला न मागता श्रीकृष्ण मिळाला जो त्याला हवा होता. आपण सर्वसामान्य माणसं दुर्योधनाप्रमाणे दृश्य गोष्टींवर प्रेम करतो.
चकाकतं ते आपल्याला सोनं वाटतं आणि त्याच्या मागे आपण धावतो आणि फसतो. अर्जुनाला परमात्मा हवा होता. तो खरा ज्ञानी आणि तो खरा राजहंस. आपण आपल्याला पाहणं हे खरं ज्ञान आहे. आत्मारामाची ओळख होणं हे खरं ज्ञान. दृश्य जगत नाशिवंत असून आत्मतत्व शाश्वत आहे. आपल्यातला खरा मी म्हणजे आत्माराम. तेच आपलं खरं स्वरूप आहे आणि तेच अविनाशी तत्व आहे. अत्यंत श्रेष्ठ असा मानवी जन्म प्राप्त झाला तो सत्कारणी लावायला पाहिजे. स्वरूपाची ज्ञानाची ओळख व्हायला हवी हे खरं श्रेयस आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी ही खरी जीवनाची तीर्थयात्रा आहे. यासाठी सद्गुरू शरणता अत्यंत आवश्यक आहे. याची साक्ष मनोमन पटली आणि गदिमांच्या जीवनात अक्कलकोट निवासी परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या भेटीचा सुवर्णयोग आला. सद्गुरूंच्या आश्वासक शांत नजरेने गदिमांना शांतीचा अनुभव आला. जीवनातली पराधीनता मान्य करण्याची शक्ती त्यांना सद्गुरूंकडनं मिळाली. तृप्तता, प्रगाढ शांतीचा अनुभव घेतलेल्या त्यांच्या मनाची मागणी व्यापक आणि उदात्त झाली. भावावस्थेत गेलेल्या गदिमांच्या मनातील भाव शब्दरूप झाला. ते म्हणतात, तुझे झाले दर्शन वेडावलो आनंदाने, माझे मला उमगेना काय मागावे मागणे. साऱ्या जगासाठी द्यावा गुरुदेवा एक वर, जीव जीव सुखी व्हावा, स्वर्ग यावा पृथ्वीवर. गदिमांच्यातली व्यापक मीची मागणी स्वतःसाठी नसून विश्वमनाच्या शांतीची ती मागणी आहे. गुरुरायाशिवाय गती नाही याची साक्ष गदिमांना पटली आणि त्यांची प्रतिभा आता गुरुस्तवनात रमली. सद्गुरूवरील आढळ श्रद्धेमुळे जीवावर बेतलेल्या असामान्य दुखण्यात ते शांत राहू शकले. कटू वास्तव स्वीकारून संकटाला सामोरं जाण्याचं बळ त्यांना त्यांच्या सद्गुरूकडून मिळालं. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत. काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जीवनाचं फार मोठं रहस्य गदिमांनी या काव्यपंक्तीतून आपल्याला सांगितले. पण या रहस्याचा अर्थ प्रत्यक्ष स्वतःवर वेळ आल्यावर खऱ्या अर्थाने उमजला. सद्गुरूच्या आशीर्वादाने, समर्थ सोबतीमुळे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष कृतीत आणण्याचं धाडस त्यांच्या अंगी आलं. हॅलो मिस्टर डेथ. साक्षात मृत्यूला जेरबंद करून टाकणाऱ्या या मार्मिक लेखात गदिमांच्या आध्यात्मिक अंतरंगाचं थेट प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसतं. मृत्यूचं स्वागत करून त्याच्याशी साधलेला संवाद म्हणजे गदिमांचा हा लेख आहे. गदिमांचं मृत्यूविषयक चिंतन त्यांना चिरंतनाकडे घेऊन जातं. या लेखात गदिमा आत्मनिवेदन या भक्तीच्या पायरीवर उभे आहेत असं वाटतं. भगवंताशी चालू असलेल्या अखंड संवादामुळे भीत नाही मी कुणा या अवस्थेचा त्यांनी अनुभव घेतला. मृत्यूचं सौंदर्य आणि सत्यता त्यांना आता समजली. मृत्यूवर प्रेम करणाऱ्या संतांचा महिमा त्यांनी जाणला. निर्भय मनाने वास्तवाला सामोरं जाण्याची शक्ती त्यांना मिळाली. वर्तमानात जगण्याचा विवेक जागा झाला आणि मनाची प्रसन्नता आणि शांतता वाढली. मृत्यूविषयक चिंतनात रमलेल्या त्यांच्या मातृभक्त मनाला आपल्या आईचा आदर्श माता म्हणून होणारा सत्कार भावला. आजपर्यंतचे सगळे पुरस्कार आईच्या चरणी अर्पण करणारे मातृभक्त गदिमा आता आनंदले मन, प्रेमे पाझरे लोचन या भावावस्थेत ते जाऊन पोचले. आपल्या दैवताच्या कष्टाचा हा सत्कार, तिच्या गुणांची पूजा बघण्याचं भाग्य अनुभवणाऱ्या गदिमांना आयुष्याचं सार्थक झाल्याचं समाधान मिळालं. आईच्या सत्काराच्या अतीव आनंदाच्या क्षणी
जीवन थांबवायचा विचार या राजहंसाच्या मनात आला. सद्गुरू मला सोडवा अशी आर्त किंकाळी सद्गुरूंच्या कानी पडली आणि सद्गुरू तथास्तु म्हणाले. मातृभक्त गदिमांनी या आशीर्वादाने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आईच्या गळ्यात एकीकडे आदर्श मातेच्या सत्काराची माळ होती आणि त्या माऊलीच्या कंठात आपल्या लाडक्या पुत्राचा वियोगही होता. यालाच नियती म्हणायचं का? गदिमांच्या जन्म मृत्यूच्या या महानाट्यात नियतीचा वाटा फार मोठा आहे. गदिमांच्या मृत्यूने त्यांच्या विठुरायाच्या पायाखालची वीट थरारली असेल का? गदिमांच्या जीवनाचा हा विलक्षण प्रवास आपल्याला अस्वस्थ करतो, अंतर्मुख करतो. जीवनातली पराधीनता मान्य करण्याची शक्ती देतो. जीवनाकडे डोळसपणे बघण्याची सार्थ दृष्टी देतो. मृत्यूची सत्यता आणि सौंदर्य दाखवतो. जीवनातलं प्रेयस आणि श्रेयस यांची ओळख करून देतो. ही ओळख जाणीव होणं म्हणजेच अध्यात्म याची मनाला साक्ष पटते.